दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की आज जिल्हाधिकारी कार्तिकेन एस यांनी पंढरपूरचा दौरा केला आणि आषाढी यात्रेच्या अनुषंगाने बैठक पण घेतली आणि पाहणी केली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं, पत्रकारांशी बोलताना सांगितलं की NHI म्हणजे राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं जे वाखरी ते पंढरपूर दरम्यान रस्त्याचं काम केलं जातं आहे, त्यातला वाखरीतला पूल आणि मलपे ओढ्यावरचा उड्डाण पूल याचं जे काम आहे ते जून 2025पर्यंत पूर्ण करण्याचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. जवळपास तिप्पट मनुष्यबळ हे सध्या या रस्त्याच्या कामाकरता सध्या तैनात आहे. त्यामुळं जून 2025पर्यंत ही कामं पूर्ण होऊन आषाढी वारीपूर्वी ती पूर्ण होतील आणि भाविकांकरता ती खुली होतील. यामुळं ही जी कामं सध्या रखडली होती म्हणून खूप गोंधळ चालला होता आणि याचबरोबर या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते, तेव्हाही त्यांच्याही कानावर ही गोष्ट घालण्यात आली होती. त्यामुळं आता या कामाला गती आलेली आहे. पहा काय म्हणाले जिल्हाधिकारी कार्तिकेन एस. दुसरा एक विषय आहे, चांगला प्रश्न विचारला की NHAचं काम. आज मी पूर्णपणे उद्याच्या एकादशीच्या तयारी बघताना मी NHAचे जे काही काम चालू आहे तो सुद्धा पूर्णपणे आढावा घेतला. आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर पण माझ्यासोबत होते, प्रांत साहेब होते, त्यानंतर SDPO साहेब पण होते इथे. वाकरी पासून सर्वप्रथम 4 महत्वाच्या विषय आषाढीच्या अगोदर होणे महत्वाचे आहेत. तो एक सर्वप्रथम मीडियन, तो दोन्ही रस्त्याच्या मीडियन मध्ये असतं. बरेच वारकरी तिथे झोपतात. तो पूर्ण मीडियन मध्ये जे काही दगड आहे तो पूर्ण काढून तिथे सपाटीकरण करून नीट करण्याचं काम मी त्यांना आषाढीच्या अगोदर करून घ्यायला सांगितलं. तो विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2 जो साईड पट्टी आहेत, तो वाईट साईड पट्टीमध्ये बरेच दिंडी थांबतात. आमच्या सुद्धा स्टॉल्स आणि मदत वगैरे कक्ष असतो तो पण साईड पट्टीमध्ये लावतो. तो सुद्धा पूर्णपणे क्लीन करून, सध्या बरेच साठा वगैरे आहेत, तो पूर्ण साठा काढून पूर्णपणे साईड पट्टी क्लिअर करायचे सुद्धा आम्ही नियोजन केलेली आहेत. हे विषय 2. विषय 3 खूप महत्वाचा म्हणजे 2 पूलचे काम चालू आहे पूर्ण गतीने. आपल्याला पण माहिती असेल, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल, पूर्ण मॅनपॉवर ऑलमोस्ट ट्रिपल झाला. आता पूर्ण गतीने काम चालू आहे. त्यांनी मी दिलेले टार्गेट जून 25च्या अगोदर 2 पूलचं काम चालू आहे. तो पूर्णपणे विषय क्लिअर होऊन जाईल. या व्यतिरिक्त आता जुना नवीन बस स्टँडच्या समोर जे काही आता गड्डा खोदलेली आहे तो सुद्धा पूर्णपणे क्लीन करून आषाढीच्या वेळी फक्त तो पिल्लर दिसणार. दोन्ही बाजूमध्ये जे काही गड्डा खोदलेले आहे, साठलन ठेवलेली आहे, तो पूर्ण काढून गड्डा मोजून तिथे कॉन्क्रिटीकरण करून पूर्ण नीट करून देणार. आमच्या इथपर्यंत तो रेल्वे ब्रिज आहेत ना, रेल्वे ब्रिज पर्यंत पूर्ण नीट करून देणार असं त्यांनी आश्वासन दिलेली आहे. 25 जून पर्यंत पूर्णपणे काम पूर्ण करायचं मी त्यांना सांगितलं.